प्रकारची नेमप्लेट लावलेली गाडी आहे ती सुद्धा इथे अडवण्यात आलेली आहे, कारण की यामध्ये अनेक काँग्रेसने सुद्धा पाठिंबा दिलेला आपल्याला पाहायला मिळतं। आणि इथे आपण पाहू शकतो मोर्चेकरी जे काही येत आहेत त्यांना इथे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। आता ह्या सगळ्यांना इथे ताब्यात घेण्यात येते। आपण पाहू शकतो या सगळ्यांना आता इथे गाडीतून उतरवलेलं आपल्याला पाहायला मिळते। सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत आणि आपण पाहू शकतो आता त्यांनी काँग्रेसचा गमछा जो आहे तो घातलेला आहे आणि या पदाधिकाऱ्यांना आता इथे ताब्यात घेण्यात येईल। आणि त्याच्यानंतर आता नेमकं हे यांना ताब्यात घेत असताना आपण त्यांच्याशी संवाद सुद्धा साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यावेळेस नेमकं ते काय उत्तर देतात आपण ते सुद्धा पाहणार आहोत, ऐकणार आहोत। खरं तर इथे जसं मी म्हटलं की सगळ्याच गाड्यांची तपासणी केली जाते, तशीच आता या गाडीची सुद्धा तपासणी केली गेली आहे आणि या सगळ्यांना आता इथे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आल्याचं दृश्य जे आहे ते आपण पुढारीच्या माध्यमातून पाहू शकतो की ज्या पद्धतीने कोकणवासीय किंवा राजकीय मंडळी हे मुंबईमध्ये आजच्या या आंदोलनासाठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि दाखल झाल्यानंतर त्यांना या ठिकाणी ताब्यात सुद्धा पोलिसांनी घेतल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं। आणि आपण पाहू शकतो या बाजूला आपण त्यांच्याशी चर्चा सुद्धा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यांना इथे ताब्यात घेण्यात आलं। काँग्रेसच्या वतीने वर्षाताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज या संघटनेला पाठिंबा देण्यासाठी हा जो मोर्चा आहे त्या मोर्चाला जो गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगल्यावर जाणार आहे त्याच्यामध्ये सामील होण्यासाठी आलेलो आहे। आणि हे आम्ही त्या सामील व्हायच्या अगोदरच यांनी अख्ख्या ठिकाणी नाकाबंदी लावून या ठिकाणी प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याला यांनी ताब्यात घेण्याचं काम केलेलं आहे। एवढी जर परिस्थिती गेली तर काय हुकुमशाही लागलेली आहे काय? मुंबई काँग्रेस। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं। हे दृश्य आहे की ज्या पद्धतीने इथे आंदोलन सुरू होतं त्या पद्धतीने आता त्यांना इथे ताब्यात घेण्यात आलेलं आपण पाहू शकतो। त्यांना पोलिसाच्या या व्हॅनमधून गाडीमधून जे आहे आझाद मैदान पोलीस स्टेशन इथे या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना नेण्यात येणार आहे। आणि आपण पाहतोय इथे नाकाबंदीच्या आधीच जे आहे ते ताब्यात घेण्यात आल्याचं दृश्य पाहायला मिळतं। दुसरीकडे इथे सुद्धा आपण पाहू शकतो अनेक जे आंदोलक इथे येताना पाहायला मिळतात, तिथे त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला ताब्यात घेण्यात येते। सरकारचे दबाव तंत्र चालू आहे, सरकारचे दबाव तंत्र चालू आहे। कुठेतरी सरकारने शेतकऱ्यांच्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे। हे आम्ही काय आमच्या घरचं काम करण्यासाठी ते आलेलो नाही, शेतकऱ्यांसाठी इथे आलेलो आहे। आणि आंदोलन करण्याचा प्रयत्न सुरू हो नक्की आंदोलन दाबण्याचा प्रयत्न चालू आहे सरकारचा। आणि कुठेतरी अरे आवाज कुणाचा? अरे आवाज कुणाचा? शिवसेना! अरे आवाज कुणाचा? अरे आवाज आपण पाहू अशा पद्धतीने या सर्व कार्यकर्त्यांना मग ते शिवसेनेचे असतील, ठाकरेंच्या किंवा काँग्रेसचे या सगळ्यांना इथे ताब्यात घेण्यात येत असल्याचं दृश्य पाहायला मिळते। आता अनेक जणांना या आधी सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं, आता सुद्धा अनेक जणांना इथे ताब्यात घेण्यात आल्याचं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळते। कशा पद्धतीने त्यांना इथे ज्या पद्धतीने गाड्या या तपासल्या जात आहेत, त्याच्यानंतर जसं आपण पाहिलं की ड्रोनच्या माध्यमातून या सगळ्यावर नजर ठेवली जाते आणि जे काही आंदोलन पक्षाचे कार्यकर्ते असतील, राजकीय असतील, त्याच्यानंतर इतरही असतील, त्या सगळ्यांना इथे ताब्यात घेतलं जातं आहे आणि त्यांना आंदोलन करता येणार नाही। खरं तर आपण या साईडनी सुद्धा पाहू शकतो आता ही गाडी जी आहे ती आझाद मैदानच्या दिशेने निघालेली आहे। अशा पद्धतीने आंदोलकांना बाजूला घेतलं जातं आहे आणि त्यांना ताब्यात सुद्धा घेतलं जातं। ही दृश्य मोठा पोलीस बंदोबस्त आपण पाहू शकतो। रस्ता क्रॉस करून सुद्धा तिथे रस्त्याच्या पलीकडून सुद्धा आपण जर पाहिलं तर आंदोलक इथे आपल्याला पाहायला मिळतात। या महिला आंदोलक आहेत हे सगळे शिवसेनेचे आपल्याला पाहायला मिळतात। ते इथे रस्त्यावर आपल्याला खरं तर पाहायला मिळतात। आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा सुद्धा प्रयत्न करा। ताई तुम्ही काय सांगून अडवलेलं आहे? तुम्ही कुठून आलेले आहात? आम्ही मालाडमधून आलेली आहे, दिंडोशीमधून, आणि कोकणातल्या जनतेसाठी आम्ही इथे आलेलो आहोत। ज्या पद्धतीने नुकसान झालेलं आहे अवकाळी पावसामुळे किंवा इतर सगळ्यामुळे नुकसान भरपाई ही दिली गेलेली नाहीये आणि याबद्दल सरकार त्यासाठीच हे आंदोलन चाललेलं आहे। कुठे पण आम्ही आहोत कुठे? कशासाठी नाही येणार?
त्यांना सुद्धा ते ताब्यात घेण्यात आल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला दृश्य पाहायला मिळतं आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर हे सगळे जे काही आणि आपल्यासोबत आमदार अंबादास दानवे आहेत, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे. दानवेजी, मोर्चा होणार होता कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी, काँग्रेसचा पाठिंबा होता, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचाही पाठिंबा होता, मात्र हा मोर्चा सुरू होण्याआधीच थांबवण्यात आलेला आहे आणि कशा प्रकारे कार्यकर्त्यांना, स्वतः राजू शेट्टी, महादेव जानकर यांना पोलिसांनी उचलून नेलेलं आहे, ही दृश्य सगळ्यांच्या समोर आहेत. आपली प्रतिक्रिया. नाही, खरं तर हे राज्यात शेतकरी विरोधी आहे. या राज्यातील सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाहीये. आंबा असेल, काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे आंदोलन होतं. या आंदोलनाला आमच्या पक्षाचाही पाठिंबा राहिलेला आहे. आमच्या पक्षाचे शिवसैनिक सहभागी झालेले आहे. आज आंबा उत्पादक, कांदा उत्पादकांची तीच व्यथा आहे. मग ते शेतकरी विरोधी सरकार आहे. निश्चित जनतेनं या सरकारला आता धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. राजू शेट्टींनी काही वेळापूर्वी की 2 दिवसांपूर्वी सरकारसोबत बैठक झालेली होती, मात्र सरकारकडून कुठलाही ठोस उपाययोजना येत नाहीयेत. म्हणजे आपल्या पक्षाचे अनेक नेते आहेत कोकणामधले आणि मातब्बर नेते आहेत. कधी मुख्यमंत्र्यांशी किंवा सरकारकडे या संदर्भात बोलणं झालं होतं का तुमच्या पक्षाचं? नाही, बोलणं काय, आता हे सगळं काय, हे काय बोलण्याची आवश्यकता आहे का? सरकारला हे प्रश्न समजत नाही का? कांदा उत्पादक शेतकऱ्याचे, काजू उत्पादक शेतकऱ्याचे, आंबा उत्पादक शेतकऱ्याचे प्रश्न सरकारला समजत नाही का? सरकार तर शेतकऱ्यांचे म्हणतात ना हे लोक. आणि मग शेतकऱ्याच्या प्रश्नाविषयी काही कोणी येऊन बोलण्याची आवश्यकता आहे का? एवढं रोज सगळ्या ठिकाणाहून त्याचं सरकार झोपलेलं आहे का? अगदी. दानवेजी, धन्यवाद, आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आणि आपल्यासोबत महादेव जानकर आहेत. जानकरजी, आपण मोर्चात इथे होतात, आम्ही दृश्य बघितली, तुमच्या हाताला दुखापत झाली असं राजू शेट्टींनी मगाशी सांगितलं. लागलं 4 PSIनी माझ्या पायाला दोघांनी उचलून 2 पाय 2 हाताला असं धरून गाडीत पोकलं. आम्ही त्यांना लोकशाही मार्गाने सांगत होतो, परंतु त्यांना ते कळालं नाही. त्यांना हुकुमशाही होती आणि शेतकरी विरोधी सरकार आहे. सरकारचा मी निषेध करतो. आणि पोलीस प्रशासनानं अखेरीपणा केला, याचा प्रसाद महाराष्ट्रात बदल्याशिवाय राहणार नाही. आमची रास्त मागणी होती की आंबा उत्पादकाला हेक्टरी 5 लाख द्या आणि काजू उत्पादकाला हेक्टरी 3 लाख द्या. पण यांची नियत आणि नीती कोकणातील शेतकऱ्याबद्दल चांगली नाही. तीच अवस्था कांदा उत्पादक शेतकऱ्याबद्दल झालेली आहे. म्हणजे यांनी एवढं आम्हाला आंदोलनात जाण्याच्या पूर्वीच त्यांनी आम्हाला अरेस्ट केलं. आम्ही बाहेर निघतोय ऑफिस मधनं, तोपर्यंत त्यांचे पोलीस सारे आले जवळजवळ आणि त्या सर्वांनी आमच्या कार्यकर्त्यांना प्रत्येक ठिकाणी अटकलं. पोलिसांनी परवानगी नाकारली, तर लोकशाही मार्गाने संविधान आम्ही जात होतो, तर पोलिसांनी अखेरीपणा केला. राज्य सरकारची नियत सरकार याच्याबद्दल चांगली नाही. माझ्या हाताला लागलं, रक्त निघालं, हे शेतकऱ्याच्या हितासाठी, फायद्याच्या हितासाठी आहे. त्यामुळं आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहे, आम्ही ह्याला हे करणार नाही. पण हे सरकार उलटून टाकण्यासाठी शेतकऱ्याला प्रवृत्त करू हे विसरता कामा नये. तुम्ही अनेक वर्ष हे जे सत्ताधारी आहेत त्या सत्ताधाऱ्यांचे मित्रपक्ष होतात, शेतकऱ्यांच्या अनेक योजनांना तुम्ही पाठिंबा दिलेला आहे. आता सरकारला असं काय झालंय की ज्यामुळे तुम्हाला टीका करण्याची वेळ येते? नाही, त्यांची नियत, आणि आम्ही सरकारमध्ये होतो, आम्ही अलायन्स मध्ये होतो, त्यावेळेस आम्ही योजना चांगल्या आणल्या होत्या. पण आता मी म्हणत नाही, पण आता त्यांची नियती बदललेली आहे. फॉर एक्झाम्पल, हे सरकार ओबीसीचा एनडीए म्हणतंय आणि ओबीसीची जनगणना का करत नाही? हे सरकार तेलाचा, पेट्रोलचा, डिझेलचा भाव कमी करणार होता, का करत नाही? वाढत चाललेला आहे. हे काय नाटकी नौटंकी काय चालली यांची? त्यामुळं सामान्य उपेक्षित शेतकरी असतील या लोकांच्यासाठी यांच्या आम्ही काय मागत होतो? एनडीआरएफच्या फंड मधून किंवा स्टेट रिलीफ फंडातून देखील आपल्याला शेतकऱ्याला पैसा देता आला असता. त्यांनी नाशिकच्या कुंभमेळ्याला करोड रुपये देतात, शक्तीपीठला करोड रुपये देतात, पण इथं 1000-1200 कोटी रुपये द्यायला हे सरकार आकडतं घेते शेतकऱ्याबद्दल. आणि कोकणातल्या शेतकऱ्याला आजपर्यंत कुणी सबसिडी दिलेली नाही. सबसिडी घेत नाही कोकणातला शेतकरी. त्या बिचाऱ्याला न्याय द्यायची भूमिका आम्ही घेतलेली होती, परंतु राज्य सरकारची तेढ आहे कोकणातील शेतकऱ्याबद्दल, त्यांची नियत चांगली नाही. हे आमचं स्पष्ट झालं की आज आम्ही तिथं जात असताना त्यांनी जी आम्हाला वागणूक दिली, फार वाईट वागणूक देण्याचा प्रयत्न केला त्यांनी. इतक्या वर्षात मला वाटतं जानकरजी, हे असं पहिल्यांदा झालं असेल की कोकणातला शेतकरी स्वतःची नुकसान भरपाई देण्यासाठी, आपल्या अन्यायाची दाद मागण्यासाठी रस्त्यावर उतरलाय. त्याच्यामुळे नुकसान हे किती मोठं असेल याची आपण कल्पना केलेली बरी. त्या बिचाऱ्यांनी कधीच सबसिडी घेतली नाही. कोकणातल्या शेतकऱ्यावर अन्यायच आहे हा.
कोकणातला शेतकरी आज पहिली वेळ आहे कोकणातला शेतकरी बघताना, परंतु त्यांची नियत आणि नीती बरोबर नाही ह्या राज्य सरकारची, आणि तिचा मी निषेध करतो महाराष्ट्र सरकारचा. आणि या पोलिसांनी तिथं पायाला धरून उचलण्याचा प्रयत्न केला, त्यांचा देखील प्रशासनाच्या वतीनं निषेध करतो. थँक्यू. भूमिका काय आम्ही तर बघतो राज्य सरकार बदलायचा प्रयत्न करू. चला. तुमची संवाद साधला त्याबद्दल. महादेव जानकर स्वतः आपल्या सोबत होते. या आंदोलनासाठी आंदोलनस्थळी ते ठिय्या देऊन बसलेले होते. मात्र पोलिसांनी त्यांना सुद्धा अक्षरशः उचलून पोलिसांच्या गाडीमध्ये बसवलं आणि त्यानंतर आझाद मैदान पोलीस स्टेशनला त्यांना नेण्यात आलेलं आहे. हा मोर्चा सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी रोखला आणि बळाचा वापर करून रोखला. अनेकांना त्यात दुखापत झाली असा राजू शेट्टी, महादेव जानकर या सगळ्यांनीच आरोप केलेला आहे. शेतकरी विरोधी हे सरकार आहे असा आरोप या दोन्ही नेत्यांनी केलेला आहे. काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना या दोन्ही पक्षांचा सुद्धा त्यांना पाठिंबा होता. त्यांचेही अनेक कार्यकर्ते आणि नेते ताब्यात घेतलेले आहेत आणि आता पोलिसांनी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात नाकेबंदी केलेली आहे. जे कुणी कार्यकर्ते किंवा या आंदोलनात सहभागी होण्यासाठी येणार असतील त्यांना आधीच ताब्यात घेतलं जात आहे, धरपकड केली जाते. कोकणातल्या शेतकऱ्यांचं आंदोलन इथे होणार होतं आंबा आणि काजू बागायतदारांचं, कारण यंदा कोकणाला लहरी हवामानाचा मोठा फटका बसलेला आहे. आंबा आणि काजूची फळगळती मोठ्या प्रमाणात झाली आहे, मोठं नुकसान झालेलं आहे. च्या वतीने वर्षाताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज या संघटनेला पाठिंबा देण्यासाठी हा जो मोर्चा आहे, त्या मोर्चाला जो गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगल्यावर जाणार आहे त्याच्यामध्ये सामील होण्यासाठी आलेलो आहे. आणि हे आम्ही त्या सामील व्हायच्या अगोदरच यांनी अख्ख्या ठिकाणी नाकाबंदी लावून या ठिकाणी प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याला यांनी ताब्यात घेण्याचं काम केलेलं आहे. एवढी जर परिस्थिती गेली तर काय हुकुमशाही लागलेली आहे काय? सरकारचे दबाव तंत्र चालू आहे. कुठेतरी सरकारनी शेतकऱ्यांच्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. हे आम्ही काय आमच्या घरचं काम करण्यासाठी इथे आलेलो नाही, शेतकऱ्यांसाठी इथे आलेलो आहे. आणि आंदोलन करण्याचा प्रयत्न सुरू, आंदोलन दाबण्याचा प्रयत्न चालू आहे सरकारचा. ए गौरी, तुम्ही मुंबईमधली दृश्य बागा आली आहे.